नमस्कार. शिक्षणातील नवीन विचार प्रवाह प्रकरण क्रमांक 1 कृती संशोधन ओळख व नवोपक्रम. या पाठ्यघटकातील नवोपक्रम ही संकल्पना आपण मागील तासिकेला अभ्यासली होती. यामध्ये नवोपक्रम ही संकल्पना, नवोपक्रमाची गरज, नवोपक्रमाचे महत्त्व, नवोपक्रमाची क्षेत्रे आणि नवोपक्रमाच्या पायऱ्या यावर आपण चर्चा केली होती. आज आपण नवोपक्रमाचं अहवाल लेखन कसं केलं जातं आणि त्याचे फायदे काय आहेत याविषयी चर्चा करणार आहोत. नवोपक्रम अहवाल लेखन करत असताना या 8 टप्प्यांचा विचार केला जातो. त्यामध्ये पहिला टप्पा आहे शीर्षक. समस्या निश्चित केल्यानंतर तिचं स्वरूप निश्चित केलं जातं आणि त्या स्वरूपावर आधारित एक शीर्षक ठरवलं जातं. उदाहरणार्थ की टाकाऊपासून टिकाऊ किंवा रद्दीतून ग्रंथालय किंवा आनंददायी शिक्षण. म्हणजे आपली जी समस्या आहे त्या समस्येचं स्वरूप निश्चित केल्यानंतर त्याच्यावरून आपण नेमकं आणि अचूक विधान करतो, त्याला शीर्षक असं म्हटलं जातं. म्हणजे नेमकेपणा त्याच्यामध्ये येईल, त्याच्यामध्ये स्पष्टता येईल म्हणून शीर्षक निवडत असताना आपण आपल्या समस्येचं नेमकं आणि स्पष्ट रूप त्या शीर्षकामध्ये दिसलं पाहिजे अशा स्वरूपाचं विधान आपण त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. ते खूप अलंकारिक नसावं हाही विचार आपल्याला शीर्षकामध्ये घ्यायचा आहे. दुसरा टप्पा आहे नवोपक्रमाची गरज. नवोपक्रम हाती घेतल्यानंतर आपण नवोपक्रमाचं ढोबळ स्वरूप ठरवतो. त्यानंतर त्याचं निश्चित स्वरूप ठरवतो. त्यावरून त्याचं शीर्षक ठरवतो. तसं नवोपक्रमाची गरज का निर्माण झाली याचा शोध आपण घेतो. मग उपक्रम निवडण्याची कारणं काय होती, त्याचं क्षेत्र काय आहे, त्या नवोपक्रमाचं वेगळंपण काय आहे आणि त्या उपक्रमाची उपयुक्तता काय आहे याचा विचार करून आपण नवोपक्रमाची गरज मांडतो. म्हणजे हाती घेतलेला नवोपक्रम हा किती गरजेचा आहे, कोणासाठी गरजेचा आहे, कशा पद्धतीनं त्याचा फायदा होणार आहे याचा विचार करून आपल्याला नवोपक्रमाची गरज मांडायची आहे. त्यानंतर तिसरा टप्पा आहे नवोपक्रमाची उद्दिष्टे. नवोपक्रमाची उद्दिष्ट ही आपल्याला दिशादर्शक असतात. ही आपल्या नवोपक्रमाची व्याप्ती ठरवतात. म्हणजे आपला नवोपक्रम हा कशा पद्धतीनं त्या ठिकाणी असणार आहे हे आपल्याला उद्दिष्टांवरून समजते. म्हणून उद्दिष्ट निश्चित करत असताना आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे की नवोपक्रमाचा फायदा कोणाला होणार, तो कशा पद्धतीनं होणार आहे, कोणत्या स्वरूपाचा फायदा होणार आहे, कोणत्या कृती केल्यानंतर परिणामकारकता दिसून येणार आहे, कोणते उपक्रम राबवल्यानंतर त्याचा परिणाम होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला 3 ते 5 विधानात्मक उद्दिष्ट मांडायची आहेत. म्हणजे नवोपक्रमाची उद्दिष्ट ही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मांडायची आहेत. त्यानंतर चौथा टप्पा आहे नवोपक्रमाचे नियोजन. नवोपक्रमाचं नियोजन करत असताना आपल्याला उद्दिष्टानुसार नियोजन त्या ठिकाणी करावं लागणार आहे की आपली उद्दिष्ट काय आहेत नवोपक्रमाची, ही उद्दिष्ट विचारात घेऊन त्याप्रमाणे पुढे नियोजन करायचं आहे. मग हे नियोजन करत असताना संबंधित व्यक्तींशी आपल्याला चर्चा करायची आहे की या उपक्रमाशी संबंधित असणाऱ्या व्यक्ती, मग त्या तज्ज्ञ व्यक्ती असतील किंवा त्या ज्या व्यक्तींवर किंवा ज्या गटावर आपण काम करणार आहोत तर त्यांच्याशीही आपल्याला त्या ठिकाणी चर्चा करायची आहे. ज्या शाळेत हा उपक्रम राबवायचा आहे त्या शाळेतील शिक्षकांशी आपल्याला चर्चा करायची आहे, मुख्याध्यापकांशी आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्याचा परिणाम काय होणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला नियोजन करायचं आहे. त्याचबरोबर कोणत्या कृती आपण करणार आहोत त्याचा विशिष्ट क्रम आपल्याला निश्चित करायचा आहे. कोणते उपक्रम आपण राबवणार आहोत त्यासाठी आवश्यक असणारं साहित्य काय लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे किंवा हे या नियोजनामध्ये आपल्याला मांडायचं आहे. त्यानंतर कार्यवाहीचे टप्पे. नियोजन करत असताना किंवा नियोजन केल्यानंतर आपण ज्यावेळेस प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करणार आहोत त्यावेळेस आपल्या कार्यवाहीचे टप्पे काय असणार आहेत, ते टप्पे, त्याचं वेळापत्रक हे नवोपक्रमाच्या नियोजनामध्ये नोंदवणं आवश्यक आहे. किंवा कुठे आपण त्याची अंमलबजावणी करणार आहोत, त्याच्यासाठी किती कालावधी लागणार आहे, त्याच्यासाठी खर्च किती लागणार आहे,
तर ह्या खर्चाचा तपशील किंवा कालावधीचं वेळापत्रक आपल्याला त्या ठिकाणी मांडायचं आहे. म्हणजे नवोपक्रमाच्या नियोजनामध्ये आपण जे नियोजन केलेलं आहे ते कशा पद्धतीनं राबवणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून नवोपक्रमाचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी मांडायचं आहे किंवा अहवाल लेखनामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून नियोजन मांडत असतो. त्यानंतर 5, नवोपक्रमाची कार्यवाही. की आता नियोजन केल्यानंतर कशा पद्धतीनं कोणत्या टप्प्याटप्प्यानं आपण ह्या उपक्रमांची अंमलबजावणी करणार आहोत किंवा कशा पद्धतीनं हे उपक्रम आपण राबवणार आहोत, तर त्याची कार्यवाही ही आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे, परंतु त्याचंही नियोजन आपल्याला या ठिकाणी मांडायचं आहे. मग पूर्वस्थितीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे, त्याच्या नोंदी आपल्याला करायच्या आहेत. उपक्रम राबवत असताना काही निरीक्षण आपल्याला करायचे आहेत, माहितीचं संकलन करायचं आहे, काही नोंदी आपल्याला ठेवायच्या आहेत आणि उपक्रम राबवल्यानंतर देखील आपल्याला निरीक्षणं आणि नोंदी करायच्या आहेत. मग ह्या सगळ्या नियोजनानंतर ज्यावेळेस आपण काही कार्यवाही केलेली आहे, आपण हे उपक्रम राबवलेले आहेत, तर त्याचा काय परिणाम दिसून आला किंवा हे उपक्रम राबवत असताना आपल्याला कोणत्या अडचणी आल्या, त्या अडचणी आपण कशा पद्धतीनं दूर केल्या किंवा ह्या अडचणींचं निरसन कशा पद्धतीनं आपण केलं, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या उपक्रमाच्या कार्यवाहीमध्ये मांडायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला संकलित केलेली माहिती तिचं आपल्याला कोष्टकीकरण करायचं आहे, तिचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे, तिचे आपल्याला शेकडेवारी काढायची आहे, तक्ते तयार करायचे आहेत, आलेख काढायचे आहेत आणि आपल्या उद्दिष्टांनुसार आपण जे उद्दिष्ट मांडलेले आहेत त्या उद्दिष्टानुसार त्यात काय परिणामकारकता दिसून आली त्याचाही विचार आपल्याला या कार्यवाहीमध्ये करायचा आहे. म्हणजे उपक्रमाची कार्यवाही मांडत असताना आपल्याला सर्व प्रकारचे निरीक्षणं, नोंदी, संकलित केलेली माहिती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला उपक्रमाच्या कार्यवाहीमध्ये लेखन करायचं आहे. त्यानंतर 6वा टप्पा जो आहे तो आहे यशस्वीता. की आपण उद्दिष्टानुसार आपण नियोजन केलेलं आहे, नियोजनाप्रमाणे आपण प्रत्यक्ष कार्यवाही केलेली आहे आणि या कार्यवाहीनंतर आपल्याला काय परिणाम दिसून आला, काय गुणात्मक बदल घडून आले, तर ह्या सगळ्या गोष्टींची नोंद ही आपल्याला या ठिकाणी मांडायची आहे. की ठरवलेल्या उद्दिष्टानुसार कोणाकोणात कोणकोणत्या प्रकारचे व कोणत्या टप्प्याने बदल झाले, कोणत्या कृती केल्यानंतर आपल्याला परिणामकारकता दिसून आली आणि त्यामधून आपल्याला काय साध्य झाले, ह्या सगळ्या गोष्टींचा गोषवारा या यशस्वीतेमध्ये आपल्याला मांडायचा आहे. म्हणजे यशस्वीता या टप्प्यावर आपण माहितीचं संकलन केल्यानंतर त्याचं विश्लेषण, त्याचा अन्वयार्थ जो आहे तो या ठिकाणी आपल्याला मांडायचा आहे. त्यानंतर 7वा टप्पा आपण विचारात घेतो की समारोप. आपली अस्वस्थता उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर कशी दूर झाली, की आपल्याला जी समस्या होती ती समस्या ह्या उपक्रमांच्या नंतर कशा पद्धतीने दूर झालेली आहे, त्याचा उपयोग गुणवत्ता वाढीच्या दिशेने कसा झाला हे आपल्याला समारोपामध्ये विशद करायचं आहे किंवा समारोपामध्ये आपण विशद करतो. आणि 8वा जो टप्पा आहे तो आहे संदर्भ ग्रंथ व परिशिष्टे. यामध्ये आपण पूर्वस्थितीचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामध्ये आपण पूर्वस्थितीनंतर आपण काही पूर्वचाचणी घेतलेली असेल, आपण उपक्रम राबवलेले आहेत, आपण उत्तर चाचणी घेतलेली आहे, आपण एखादी प्रश्नावली त्या ठिकाणी दिलेली असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी परिशिष्टांमध्ये आपण त्या ठिकाणी घेतो. म्हणजे पूर्वचाचणी, उत्तर चाचणी, राबवलेले काही उपक्रम असतील, त्यांचे काही फोटोज असतील, त्याची काही कात्रणं असतील, त्याची प्रश्नावली असेल, तर ही सगळी आपण परिशिष्टामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करतो. आणि हा उपक्रम राबवत असताना आपण संदर्भ म्हणून काही पुस्तकांचा, काही संदर्भ ग्रंथांचा आपण आढावा घेतला असेल तर त्याचा संदर्भ आपण संदर्भ ग्रंथसूचीमध्ये देतो आणि अशा पद्धतीनं आपण नवोपक्रमाचं अहवाल लेखन करतो. तर साधारणतः ह्या 8 मुद्द्यांचा विचार करून नवोपक्रमाच्या अहवालाचं लेखन करणं आवश्यक आहे. आता ह्या अहवाल लेखनाचे फायदे देखील आहेत की अहवाल लेखन केल्यानंतर काय फायदे होतात, तर पहिला जो फायदा आहे तो आहे पद्धतशीर नोंद. प्रत्येक शिक्षक हा कृतिशील आहे, उपक्रमशील आहे, तो सर्जनशील आहे, त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत, चांगली कौशल्य आहेत आणि तो ह्या सगळ्या गोष्टी शाळेमध्ये राबवत असतो, परंतु त्याच्या नोंदी करून ठेवल्या जात नाहीत. ते उपक्रम केल्यानंतर आपण त्याच्या नोंदी करून ठेवल्या
तर त्याची पद्धतशीर नोंद ही आपल्याला भविष्य काळासाठी उपयुक्त ठरते. आणि ज्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने केलेल्या आहेत त्याची जर विशिष्ट नोंद केली तर या उपक्रमाची एक पद्धतशीर नोंद आपल्याकडे त्या ठिकाणी राहते. म्हणून हा एक अहवाल लेखनाचा फायदा आहे की आपण राबवलेले उपक्रम हे यांची पद्धतशीर नोंद आपल्याला करता येते, नोंद आपल्याला ठेवता येते आणि त्याचा वापर हा आपल्या स्वतःबरोबर इतरांना देखील करता येतो. दुसरा जो फायदा आहे तो आहे नवोपक्रमाचा अहवाल हा मार्गदर्शक व दिशादर्शक ठरतो. की आपण राबवलेला उपक्रम आपल्या शाळेमध्ये जर परिणामकारक बदल घडवून आणत असेल तर त्याचा वापर हा दुसऱ्या शाळांना देखील करता येतो किंवा दुसऱ्या वर्गांना देखील आपल्याला करता येतो. म्हणून हा अहवाल इतर शिक्षकांना मार्गदर्शक ठरतो. किंवा काही कृतिशील शिक्षक असतात जे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. तर त्या उपक्रमांना एक विशिष्ट मार्गदर्शनाची गरज असते, दर्शकाची गरज असते. तर हा अहवाल त्या शिक्षकांना मार्गदर्शक आणि दिशादर्शक म्हणून ठरतो. म्हणून अहवाल लेखनाचा हा एक फायदा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. तिसरा जो फायदा आहे तो आहे सहकाऱ्यांना प्रेरणा. की कृतिशील शिक्षकानं उपक्रम राबवल्यानंतर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतो, त्याचा परिणाम गुणवत्ता वाढीवर दिसून येतो, त्याचा परिणाम शाळेच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर दिसून येतो. मग त्याचा परिणाम असा होतो की इतर शिक्षकांना देखील त्यामधून प्रेरणा मिळते की ह्या गोष्टी केल्यानंतर मुलांमध्ये जर चांगले बदल घडून येत असतील तर आपण देखील अशा पद्धतीनं उपक्रम राबवले पाहिजे. म्हणून इतर शिक्षकांना किंवा इतर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांना प्रेरणा मिळते. म्हणून अहवालाचं लेखन करणं आवश्यक आहे किंवा ते फायदा आहे. 4. सादरीकरण, परिणामकारक सादरीकरण. की अहवाल लेखन केल्यानंतर ज्यावेळेस त्या अहवालाचं सादरीकरण करायचं आहे तर ते परिणामकारक सादरीकरण करण्याच्या दृष्टीने तो अहवाल आपल्याला मदत करतो. की कोणत्या टप्प्यानं काय केलं, कशा पद्धतीनं आपण काम केलं आणि कशा पद्धतीने त्याचे परिणाम दिसून आले हे ज्यावेळेस आपण अहवाल लेखन करतो तर त्या अहवाल लेखनावरून अधिक चांगल्या पद्धतीने ते आपल्याला मांडता येतात आणि परिणामकारक सादरीकरण करता येतं. म्हणून अहवाल लेखन हे महत्त्वाचं आहे किंवा अहवाल लेखन हा एक फायदा आहे त्याचा. त्यानंतर 5. राज्यस्तरीय राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धेत सहभाग नोंदवता येतो. की शिक्षण क्षेत्रामध्ये नवोपक्रमाच्या स्पर्धा त्या ठिकाणी होतात. मग राज्यस्तरीय असतील, राष्ट्रीय स्तरावरील असतील, तर अशा स्पर्धांमध्ये कृतिशील शिक्षकाला स्वतःचा सहभाग नोंदवता येतो. त्यांनी जर स्वतः त्या उपक्रमाचं, त्या नवोपक्रमाचं अहवाल लेखन केलेलं असेल तर हा अहवाल आपल्याला सादर करता येतो. आणि जर तुमचा अहवाल उत्तम असेल, त्याच्यातून खरंच चांगल्या सकारात्मक बदल होत असतील, परिणामकारक बदल घडून येत असतील तर निश्चितच तुमच्या उपक्रमाला चांगलं पारितोषिक तुम्हाला मिळतं. म्हणून नवोपक्रमाचं अहवाल लेखन केलं पाहिजे, हा एक त्याचा फायदा आपल्याला सांगता येईल. 6वा जो मुद्दा आहे तो आहे विचारांना नेमकेपणा व स्पष्टता येते. की आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो पण त्या नेमकेपणानं मांडत नाही. तर अहवाल लेखनामुळे आपल्या विचारांना, आपल्या कौशल्यांना किंवा आपण जे उपक्रम राबवतो त्याच्यामध्ये नेमकेपणा येतो. म्हणून आपल्या विचारांना नेमकेपणा आणि स्पष्टता अहवाल लेखनामुळे येते. त्यामुळे 7वा फायदा आपल्याला सांगता येईल की आत्मविश्वास व स्वप्रेरणा मिळते. की आपण काम केल्यानंतर आपल्याला त्या उपक्रमाचं आउटकम मिळतं, त्यावेळेस लक्षात येतं की आपण केलेले उपक्रम हे अतिशय परिणामकारक आहेत, अतिशय चांगले आहेत आणि त्याचा फायदा हा आपल्या मुलांना त्या ठिकाणी होतो. मग अशा वेळेस आपण केलेलं काम हे चांगलं आहे आणि ज्यावेळेस आपण चांगलं काम करतो त्यावेळेस निश्चितच आपल्याला स्वप्रेरणा मिळते आणि आत्मविश्वास निर्माण होतो की आपण केलेलं काम हे चांगलं आहे आणि असं चांगलं काम आपण त्या ठिकाणी पुढेही केलं पाहिजे, अशी प्रेरणा आपल्याला स्वतःला मिळते आणि आत्मविश्वास निर्माण होतो. आणि 8वा आपल्याला फायदा सांगता येईल की आनंद व समाधानाची अनुभूती येते. ज्यावेळेस आपण नवोपक्रम हाती घेतो त्यावेळेस आपल्याला माहीत नसतं की पुढे काय होणार आहे, की आपण राबवलेले उपक्रम हे विद्यार्थ्यांमध्ये परिणामकारक बदल घडवून आणतील की नाही, अशा दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आपल्यासमोर असतात. तर ज्यावेळेस आपण माहितीचं संकलन करतो, त्याचं विश्लेषण करतो, त्याचा अन्वयार्थ लावतो, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपण राबवलेले उपक्रम हे अतिशय परिणामकारक आहेत.
किंवा या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय बदल त्या ठिकाणी घडून येतो, दिसून येतो आणि त्याचा आनंद हा आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच समाधान देणारा असतो. आणि म्हणून आनंद आणि समाधानाची अनुभूती ही अहवाल लेखनातून आपल्याला लक्षात येते. म्हणून नवोपक्रम हाती घेतल्यानंतर नवोपक्रम पूर्ण होईपर्यंत आपण त्याची विशिष्ट टप्प्यानं नोंद करणं आवश्यक आहे आणि त्याचं लेखन करणं आवश्यक आहे. तर असे हे सगळे अहवाल लेखनाचे फायदे आहेत. एक नमुना दाखल आपण नवोपक्रम पाहूयात. या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये हा नवोपक्रम आहे. दिशा नवोपक्रमाची हे जे मासिक होतं, म्हणजे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद 2005 साली यांनी या मासिकामध्ये हा नवोपक्रम त्या ठिकाणी छापलेला आहे. अतिशय सुंदर असा नवोपक्रम आहे. बघा, नवोपक्रम सारांश रूपाने या ठिकाणी मांडलेला आहे. आपण देखील अशाच पद्धतीनं आपल्याला नवोपक्रमाचं सारांश लेखन आपल्याला करायचं आहे. शीर्षक आहे रद्दीतून ग्रंथालय. नेमकं मोजकं अचूक असं शीर्षक त्या ठिकाणी आहे. शिक्षकाचं नाव त्या ठिकाणी त्यांनी घातलेलं आहे, श्री महादेव बलवंत देसाई. शाळा जिल्हा परिषद शाळा पाडळी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. आता या नवोपक्रमाची उद्दिष्ट बघा काय आहेत. अतिशय व्यवस्थित अशी उद्दिष्टांची मांडणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 1. विद्यार्थ्यांमध्ये वाचन सवयी विकसित करणे व त्यांना अवांतर वाचनाची सवय लावणे. 2. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनापासून स्वयंप्रेरणेने ज्ञान संपादन करण्यास प्रोत्साहित करणे. 3. विद्यार्थ्यांमधील निरीक्षण वृत्ती, शोधक व जिज्ञासा वृत्ती वाढीस लावणे. 4. टाकाऊमधून टिकाऊ साहित्य निर्माण करून अध्ययन अध्यापन कृती केंद्रित करणे. आणि 5. विद्यार्थी, शिक्षक, पालक व समाजातील इतर घटकांना गरजेनुसार उपयुक्त ज्ञान मिळण्याचे विनाखर्ची ग्रंथालय उपलब्ध करून देणे. बघा, उद्दिष्ट किती नेमकी आणि अचूक मांडलेले आहेत. पहिलं उद्दिष्ट आहे की अवांतर वाचनाची सवय मुलांना लावायची. दुसरं उद्दिष्ट आहे की स्वयंप्रेरणेनं मुलांनी ज्ञान संपादन केलं पाहिजे, त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करायचं आहे. तिसरं उद्दिष्ट बघा त्यांनी काय मांडलेलं आहे, मुलांनी निरीक्षण केलं पाहिजे, शोधक वृत्ती त्याची विकसित झाली पाहिजे, जिज्ञासा त्याची वाढीस लागली पाहिजे, हे तिसरं उद्दिष्ट मांडलेलं आहे. चौथं उद्दिष्ट फार सुंदर आहे, टाकाऊमधून टिकाऊ साहित्य निर्माण करून अध्ययन अध्यापन कृती केंद्रित करणे. की आपल्याकडे वर्तमानपत्र असतात, वेगवेगळ्या प्रकारची कात्रणं त्याच्यामध्ये असतात, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आपल्याकडे असतात, आपण ती रद्दीमध्ये देतो. पण असं न करता त्यांचं जर आपण संकलन केलं तर एक ग्रंथालय उभं राहू शकतं. असा हा उत्तम असा नवोपक्रम या सरांनी केलेला आहे. 5वं जे उद्दिष्ट आहे ते आहे शिक्षक, विद्यार्थी, पालक व समाजातील इतर घटकांना गरजेनुसार उपयुक्त ज्ञान मिळण्याचे विनाखर्चिक ग्रंथालय उपलब्ध करून देणे. म्हणजे विनाखर्चिक ग्रंथालय हे रद्दीतून कसं निर्माण होऊ शकतं आणि कसं केलं आहे, तर अशी ही 5 उद्दिष्ट आपल्याला त्या ठिकाणी नेमकेपणाने सांगतात की कशा पद्धतीने त्यांनी पुढे काम केलं असेल. कारण उद्दिष्ट जी आहेत ह्या उद्दिष्टांवरूनच पुढे आपण काम करतो. हे उद्दिष्ट आपल्याला दिशा दाखवण्याचं काम करतात किंवा आपल्याला विशिष्ट चौकट घालून देतात. तर ही नेमकी उद्दिष्ट त्या ठिकाणी या नवोपक्रमामध्ये मांडलेली आहेत. आता नवोपक्रमातील नाविन्यता आणि वेगळंपण काय आहे हे सरांनी मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो आहे रद्दीसारख्या टाकाऊ गोष्टीतून ज्ञानकण संग्रहित करून एक समृद्ध ग्रंथालय बनवले. ज्या टाकाऊ पुस्तकं होती किंवा टाकाऊ वस्तू होत्या त्याच्यामधून एक काय केलेलं त्यांनी समृद्ध ग्रंथालय बनवलेलं आहे. तर हे त्याचं नाविन्यता आहे, ही त्याची वेगळंपण आहे. दुसरा मुद्दा बघा काय आहे, विद्यार्थ्यांना उपयुक्त गोष्टी शोधण्याची सवय लावली. मुलांना शोधायला सांगितलेलं आहे. कात्रणं बघा, वर्तमानपत्र बघा, त्याच्यातून चांगल्या गोष्टी शोधा. तर हे मुलांना त्यांनी शोधक वृत्तीचा विकास त्यांनी केलेला आहे. म्हणून हे एक वेगळंपण या नवोपक्रमाचं आहे. तो दुसरा मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो आहे विविध विषयांतील ज्ञानाचा खजिना तयार झाला. की वेगवेगळे विषय त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याच्यामधून त्यांनी काय केलेलं आहे, प्रचंड ज्ञानाचा खजिना तयार केलेला आहे. हे एक वेगळंपण या नवोपक्रमाचं आहे.
आणि चौथं जे वेगळंपण मांडलेलं आहे ते आहे विद्यार्थ्यांनी कृतिशील बनून स्वयंप्रेरणेने ज्ञान संपादन केले. मुलांना शिकवण्याची गरज नाही. मुलांना जर आपण डायरेक्शन दिलं तर मुलं काय करतात, स्वतः ज्ञानाचे कण वेचतात. आणि या ठिकाणी देखील तसंच झालेलं आहे. मुलं स्वतः कृतिशील झालेले आहेत, ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि मुलं काय करतात आहे, स्वयंप्रेरणेनं ज्ञान संपादन त्यांनी केलेलं आहे. हे या नवोपक्रमाचं वेगळंपण आहे. आता या नवोपक्रमाची कार्यवाही त्यांनी कशा पद्धतीनं केलेली आहे हे आपण पाहूयात. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो आहे इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली. त्यांनी 3 वर्गांची मदत घेतलेली आहे या ठिकाणी. 5वी, 6वी आणि 7वीच्या वर्गांची मदत घेतलेली आहे. त्या विद्यार्थ्यांची मदत घेतलेली आहे. दुसरी कार्यवाही त्यांनी काय केलेली आहे बघा. शेती, आरोग्य शिक्षण, दिनविशेष, वैज्ञानिक माहिती, म्हणी, संतमाला, राष्ट्रपुरुष, पर्यटन, चालू घडामोडी, वृक्षवल्ली, वन्यजीवन, कथा, चित्रकथा, सागर संपत्ती, आहार, योग इत्यादी विषय निश्चित केले. दुसऱ्या टप्प्यावर दुसरी कार्यवाही त्यांनी काय केलेली आहे की विशिष्ट विषय त्यांनी घेतलेले आहेत. मग कोणकोणते विषय आहेत? शेती, आरोग्य, शिक्षण की आहारापर्यंतचे, म्हणजे हे जे वेगवेगळे विषय त्यांनी घेतलेले आहेत, तर हे वेगवेगळे विषय त्यांनी काय केलेले आहेत, निश्चित केलेले आहेत. हे विषय निश्चित केल्यानंतर त्यांनी तिसरी गोष्ट काय केली की या सर्व विषयांची यादी वर्गात लावली. त्यांनी हे विषय ठरवले की ह्या विषयांवर आपल्याला काय करायचं आहे, ग्रंथालय बनवायचं आहे. हे ग्रंथालयात साधारणतः या विषयाची पुस्तकं, या विषयाची कात्रणं आपल्याकडे असतील. आणि त्यांनी यादी तयार केली आणि या तिन्ही वर्गांमध्ये लावली. त्यानंतर चौथी गोष्ट त्यांनी काय केली, विद्यार्थ्यांना त्या विषयांची कात्रणे काढण्याचे तंत्र स्पष्ट केले. की मुलांना त्यांनी सांगितलं की कशामध्ये कुठल्या प्रकारची कशा स्वरूपाची कात्रण असणार आहे, ती कशा पद्धतीनं काढायची, त्याचं कटिंग कसं करायचं, कटआउट कसं करायचं, संकलित कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टींची सूचना दिली. ह्या सगळ्या गोष्टी मुलांना सांगितल्या. पाचवी गोष्ट त्यांनी केली की विद्यार्थ्यांची कात्रणे शाळेतील विषयानुसार कात्रण पेटीत जमा करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्या विषयांच्या कात्रण पेट्या बनवल्या आणि मुलांना जसं त्यांच्या सवडीप्रमाणे ज्या ज्या गोष्टी मिळतील, ज्या ज्या गोष्टींचं संकलन मुलं करतील, त्या गोष्टी त्यांनी त्या कात्रण पेटीमध्ये जमा केल्या. त्यानंतर सहावी गोष्ट किंवा 6वी कार्यवाही त्यांनी काय केली, तर विषयानुसार कात्रणे कागदावर चिटकवून संग्रह केला. त्यांनी आपण चिकटवही जशी तयार करतो तशी त्यांनी कात्रणं संकलित केली आणि ती काय केली, त्या व्हाईट पेपरवर त्यांनी चिटकवली. त्यानंतर 7वी गोष्ट त्यांनी केली, संग्रहित कात्रणांचे पुस्तक बाइंडिंग केले. की ज्या पेपरला, ज्या व्हाईट पेपरला त्यांनी ही कात्रणं चिटकवलेली होती, कटआउट लावलेले होते, तर त्यांचं काय केलं, त्यांनी बाइंडिंग केलं. त्यानंतर ही पुस्तके सर्वांना वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली आणि बाइंडिंग केल्यानंतर ही पुस्तकं त्यांनी सर्वांसाठी त्या ठिकाणी त्यांच्या ग्रंथालयामध्ये ठेवली आणि सर्वांना विनामूल्य वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली. आणि 9वी गोष्ट, असे संग्रह विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले. आता हा उपक्रम जो आहे, हा उपक्रम एकट्या शिक्षकानं केलेला नाही. शिक्षकांचं मार्गदर्शन आहे, पण शिक्षकानं स्वतःबरोबर सर्व मुलांना त्या ठिकाणी काय केलेलं आहे, ॲक्टिव्ह केलेलं आहे. ह्या मुलांकडनं ह्या सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत आणि ह्या सगळ्यांच्या टीमवर्कनं एक चांगलं ग्रंथालय त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता या नवोपक्रमाची यशस्वीता काय आहे हे आपण पाहूयात. पहिला मुद्दा जो आहे तो, विद्यार्थी अवांतर वाचन करू लागले. याचा परिणाम काय झाला, विद्यार्थी कटआउट करू लागले, कात्रणं शोधू लागले, आपोआप वाचन होऊ लागलं मुलांचं आणि अवांतर वाचनाची गोडी मुलांना निर्माण झाली. म्हणजे विद्यार्थी अवांतर वाचन करू लागले. 2, तयार झालेल्या विषयावरील पुस्तकांचा संदर्भासाठी उपयोग होऊ लागला. ती जी त्यांनी पुस्तकं तयार केलेली होती, जी कात्रणांचं संकलन केलं, त्याचं बाइंडिंग केलं, ते जे पुस्तक तयार झालं, तर त्याचा संदर्भ म्हणून मुलं ती पुस्तकं पाहू लागली. की आहाराची माहिती बघायची, त्या आहाराच्या पुस्तकामध्ये ती माहिती त्यांना सहज उपलब्ध होऊ लागली. किंवा शेतीची माहिती पाहिजे तर शेतीविषयक जे पुस्तक होतं त्या पुस्तकामध्ये ती माहिती त्यांना सहज उपलब्ध होऊ लागली. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो आहे सहशालेय उपक्रमाच्या तयारीसाठी मुले यातून माहिती घेऊ लागले. की त्यांना वेगवेगळे सहशालेय जे उपक्रम आहेत, सहशालेय जे कार्यक्रम आहेत, तर त्या कार्यक्रमांच्या उपक्रमांच्या तयारीसाठी मुलं या पुस्तकांमधून माहिती मिळवू लागले.
चौथी यशस्वीता काय आहे बघा. कृतिशीलता वाढीस लागून विद्यार्थी स्वतः उपयुक्त माहिती मिळवू लागले. त्यांच्यामध्ये ते कृतिशीलता निर्माण झाली, त्यांना ती निर्माण झाली मुलांना की कात्रणं आपण कापून ठेवली पाहिजे, जी चांगल्या गोष्टी आहेत त्या संकलित केल्या पाहिजेत. म्हणजे ही कृतिशीलता त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि मुलं उपयुक्त माहिती मिळवू लागले. 5. शिक्षकांना यातून पूरक माहिती घेता येऊ लागली. आता याचा फायदा शाळेतील इतर शिक्षकांना देखील होऊ लागला. मुलं किंवा शिक्षक हे त्या पुस्तकांमधून संदर्भ म्हणून माहिती घेऊ लागले आणि त्याचा फायदा पूरक माहिती म्हणून त्या ग्रंथालयाचा वापर होऊ लागला. 6. पालक ही पुस्तके वाचण्यासाठी नेऊ लागले. आता ह्या गोष्टी पालकांना देखील माहिती होत्या, पालकांना देखील मुलांच्या माध्यमातून माहीत झाल्या आणि पालकांना आवश्यक असणारी माहिती ही या ग्रंथालयातून उपलब्ध होऊ लागली किंवा ह्या ग्रंथालयातील पुस्तकांच्या माध्यमातून पालक ती माहिती मिळवू लागले आणि ती पुस्तकं वाचण्यासाठी घेऊन जाऊ लागले. 7. अशिक्षित पालकांना शेतीसारख्या विषयाची संकलित माहिती विद्यार्थी वाचून दाखवू लागले. जी मुलं शाळेत आहेत ती मुलं त्यांच्या आईबाबांना या पुस्तकांमधील माहिती वाचून दाखवू लागले. मग शेतीविषयक काही पुस्तकं आहेत की ज्या पुस्तकांमधून शेतीविषयीची माहिती ते आपल्या आईबाबांना सांगू लागले किंवा वाचून दाखवू लागले. बघा म्हणजे त्याचे फायदे किती आहेत, त्याची यशस्वीता किती आहे. त्यानंतर 8. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार संग्रह तयार केले. विद्यार्थ्यांना ज्या विषयाची आवड आहे त्या विषयाची कात्रणं त्यांनी संकलित केली आणि संग्रह वृत्ती त्यांची त्या ठिकाणी काय झाली, विकसित झाली. म्हणजे मुलांना संग्रह करणे, शोधणे, निरीक्षण करणे, तर ह्या सगळ्या गोष्टी ही जी काही कौशल्य आहेत ही इनडायरेक्टली या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची विकसित झाली. 9. सुट्टीतील कालावधीत विद्यार्थ्यांना कृतीची संधी मिळाली. आता मुलं सुट्टीच्या कालावधीमध्ये देखील वर्तमानपत्र किंवा इतर काही त्यांच्या हातात वाचनीय असं मिळालं तर त्याचा ते संग्रह करू लागले. तर अशी ही या नवोपक्रमाची यशस्वीता आहे आणि त्यामुळे प्रत्येक शिक्षकानं प्रत्येक वर्षी नवोपक्रम केला पाहिजे, करणं आवश्यक आहे. त्याचा परिणाम निश्चितच आपल्या मुलांमध्ये दिसून येईल आणि आपल्या शाळेमध्ये देखील त्या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे असे नवोपक्रम हाती घेतले पाहिजेत आणि प्रत्येकानं नवोपक्रम ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. नवोपक्रम आपल्या शाळेमध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं राबवले पाहिजेत आणि त्याचा अहवाल लेखन देखील आपण उत्तमरित्या त्या ठिकाणी केला पाहिजे, जो इतरांसाठी त्या ठिकाणी प्रेरणादायी ठरेल किंवा ज्ञानाचा स्रोत म्हणून त्या ठिकाणी उपयुक्त ठरेल, दिशादर्शकाचं काम करेल किंवा मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी उपयुक्त असेल. तर अशा पद्धतीनं आज आपण नवोपक्रमाच्या अहवाल लेखनाचे टप्पे आणि नवोपक्रमाचे फायदे काय आहेत हे आपण त्या ठिकाणी यावर चर्चा केली. धन्यवाद.